न्यायाची शपथ घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची शपथ घेतली। मला यांच्याकडे 206 सदस्यांचं पाशवी बहुमत आहे। यांना दोनही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात दोनही समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून जी भूमिका सरकार म्हणून करायला पाहिजे ती न करता दोनही समाजाला झुंजवत ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। आपल्याला माहित असेल की ओबीसीचं आंदोलन सुरू असताना खरं म्हणजे आंदोलन स्थगित करायसाठी किंवा उपोषण हाकेंचं स्थगित करायसाठी जी नेते मंडळी गेली त्यामध्ये छगन भुजबळ नावाचे सरकारचे मंत्री होते। त्यांनी काय म्हणावं जाऊन तिकडे, अब जंग लगी है तलवार को उसको धार लगानी होगी, और जो त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतात, कुछ लोग अपनी औकात भूल गए शायद उनको याद दिलानी होगी। हे वाद वाढवण्याचा आहे की वाद मिटवण्याचा यांचा भुजबळांचा प्रयत्न होता? म्हणजे तलवार कोणाच्या विरुद्ध काढायचा यांचा विचार होता, धार कोणाच्या विरुद्ध लावायची होती? म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी वाद निर्माण करायचा, उपमुख्यमंत्र्यांनी एक बाजू सांभाळायची, दुसरी बाजू मुख्यमंत्र्यांनी सांभाळायची, आणि या दोन्ही समाजामध्ये जी आज काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीवर सरकार म्हणून तोडगा काढण्याची अपेक्षा होती। आज त्यांच्या नाका तोंडात पाणी आलंय, आणि अशा वेळेस ज्या वेळेस गरज होती विरोधकांची त्यावेळेस अजिबात बोलवलं नाही, कुठली चर्चाही केलेली नाही, विश्वासातही घेतलं नाही, आणि आता मात्र त्यांना निर्णय घेण्यापासून कोणी थांबवलं नसताना आमची गरज का आणि आम्हाला का बोलवलं? आम्ही असंच म्हणालो की सभागृह सुरू आहे, तुम्ही जे काही आश्वासन दिलं असणार, तुम्ही उपोषण स्थगित करण्यासाठी जे काही लिखित दिलं असणार ते या सार्वभौम हाऊस पुढे फ्लोअरवर मांडा, सभागृहात मांडा, आणि महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या की तुम्ही काय भूमिका मांडली। परंतु त्यांना ते करता येत नाही म्हणून, आणि भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत की 2 दिवसात यांचा भ्रष्टाचार महाघोटाळे उघड होऊ नयेत म्हणून सभागृह या विषयावर बंद पाडायचा आणि पाप आपलं तेही पाप लपवायचं, आणि हे मराठा आणि वर्सेस ओबीसी हा जो काही महाराष्ट्रामध्ये यांनी तारीख पे तारीख देऊन जो गुलाल उधळायला लावला मराठा समाजाला, त्यांच्या भावनाशी खेळलेत, ओबीसी समाजाच्या भावनाशी खेळतायत, आणि दोनही समाजामध्ये जे महाराष्ट्रामधलं चित्र उभं झालंय त्याला हे जबाबदार आहेत, त्यातून यांना मार्ग सापडत नाही, म्हणून त्या पापासाठी ते केलेलं जे काही त्यांचं ते चुकीची किंवा त्यांच्या भावनाशी जो खेळ खेळला त्या त्याच्यामध्ये विरोधकांना सोबत घेऊन खापर विरोधकांवर फोडण्याचं काय चाललंय, त्याला आमचं स्पष्ट मत आहे की सरकार म्हणून 206 सदस्यांचं बहुमत आहे। तुम्हाला जर हे प्रश्न मार्गी लावता येत नसेल, हा आरक्षणाचा दोन्ही समाजाला समाधान होईल असा निर्णय घेता येत नसेल, तर या सरकारने सत्तेतून बाहेर पडावं, सत्ता राजीनामा द्यावा, तो विषय कसा सोडवायचा ते आम्ही ठरवू, आम्ही नक्की त्या विषयावर मार्ग काढू, पण यांच्यामध्ये जर ती धमक नसेल तर सत्तेतून बाहेर पडायची धमक दाखवावी, आणि आम्ही हे सोडवू शकत नाही हे सांगावं, परंतु आमच्याकडे बोट दाखवून स्वतःचं जे काही अपयश आहे ते अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न यांनी करू नये। संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आज की सत्ताधारी पक्षाला 206चं बहुमत असताना तुम्ही विरोधकांचा आवाज दाबताय, अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाही, सत्ताधाऱ्यांचे 3-3, 4-4 आमदार बोलतात, 2-2 वेळा बोलतात, आमच्याकडे आम्हाला बहुमताच्या भरोशावर आमचा आवाज दाबत असाल तर मग तिथे तुम्हाला दिसतंय बहुमत, त्या भरोशावर तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न का सोडवत नाही? ओबीसी प्रश्न, ओबीसीच्या काही ज्या मागण्या असतील त्या का पूर्ण करत नाही? हे आम्हाला का जबाबदार धरतात? खुर्ची यांनी उभवायची, जबाबदार आम्हाला धरायचं, सत्ता यांच्या हातात, 200च्या पलीकडे आमदार, आणि आम्हाला म्हणतात की ह्यांनी यांच्यामुळे ते होत नाही, तुमच्या काही हाताला लकवा मारलाय, तुमची पेन चालत नाही, तुम्हाला अधिकार घेण्याचा, तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, पण हे घेऊ शकत नाही कारण यांच्यामध्ये ती करण्याची मानसिकता नाही, म्हणून यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करतो। नाही, आमची बैठक त्या संदर्भात नव्हतीच, आमची बैठक खरं तर आम्ही सभागृह बंद पडला होता, आम्हाला जायचं नव्हतं, आम्ही चहा प्यान कसं होतो, खरं म्हणजे
जायचं नव्हतं यासाठी की सरकारने त्यांची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. दोन वेळा त्यांनी जी भूमिका जरांगे पाटलांच्या पुढे मांडली असेल किंवा जाऊन उपमुख्यमंत्री गुप्तपणे दोघांनी मराठा समाजाची बैठक आणि ओबीसी समाजाची बैठक सत्तेमधली खुर्चीला लावून बसायची, गुप्त बैठका घ्यायच्या, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन पोळी शेकायचं पाप करायचं आणि आरोप मात्र विरोधकावर करायचा. हे आता महाराष्ट्र बघतो आहे. म्हणून यांची जागा महाराष्ट्र दाखवेल. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही. जे काही आश्वासन दिलं असेल ते त्याची पूर्तता करा ना तुम्ही. तुम्हाला कोण रोखलाय? एवढंच आमची मागणी. तर नुकताच विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर या संपूर्ण ओबीसी आणि मराठा समाज बांधव जे आहेत त्यांचा तोडगा काढण्यास अपयश ठरल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. या आधी जेव्हा मीटिंग किंवा बैठका झाल्या होत्या किंवा निर्णय घेतले गेले होते समाजासंदर्भातले, त्यावेळेस विरोधकांना तुम्ही बोलावलं नाही, मग अचानक विरोधकांना बोलावण्याची गरज का भासली असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. विरोधकांवर खापर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर भुजबळांनी शायरी करून हा वाद वाढवला असल्याचा सुद्धा घणाघात वडेट्टीवारांनी भुजबळांवर केला. ओबीसींच्या उपोषणस्थळी भुजबळांनी तलवारीची भाषा वापरली असल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवार यांनी केलेला आहे. तर पुन्हा एकदा ओबीसी मराठा वाद जो आहे तो उफाळून येतो आणि यावर आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे. सरकारला या प्रकरणी तोडगा काढण्यात अपयश आल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे.